जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. आणि आज आहे राम नवमी, तर सर्वांना जय श्रीराम. मी जेव्हा 9वी-10वीमध्ये असेल तर तेव्हा रामव्रताचं खूप फॅड होतं. म्हणजे प्रत्येकजण रामव्रत घ्यायचं. त्याचं असं की लाडू करायचे आणि 1.25 किलो लाडूचे 1.25 किलो रव्याचे लाडू करून, आता मला एवढं आठवत नाही कारण बरेच वर्ष झाले त्याला आता, तर ते लाडू करून ते व्रत घेणं लागायचं. आणि तुळशीच्या समोर 6-7 महिने ते मंत्र जो आहे दिलेला, समोरची व्यक्ती मंत्र द्यायची, तर तो मंत्र कोणाला सांगता येत नव्हता आणि आता तर मला आठवतही नाही. तर तो मंत्र तुळशीच्या समोर 6-7 महिने म्हणायचा आणि त्याच्यानंतर त्याचं उद्यापन करायचं. तसं 3दा करणं लागायचं. म्हणजे हे 6-7 महिने झाले की परत मध्ये काही काळ जाऊ द्यायचा, परत घ्यायचं आणि म्हणजे समोरच्या व्यक्तीचा आपण घेतलेला आहे, आपण 6-7 महिने झाल्यानंतर उद्यापन करायचं, आपण त्यांना द्यायचं परत. आणि त्यांचं तोपर्यंत चालू आहे, तोपर्यंत मग मध्ये काहीच नाही, परत त्याच्यानंतर त्या परत आपल्याला द्यायच्यात. असं ते 3दा करावं लागायचं. तर मी पण केलेलं आहे. तेव्हा खूप होतं. आता तर म्हणजे रामव्रताचं असं कुठेच काही विषयच नाही कोणाच्याच जवळ की या हे रामव्रत करत आहे की ते आहे उद्यापन आहे की काय, काही विषयच नाही, कुठेच नाही. तुमच्याकडे जर असेल तर कमेंटमध्ये सांगा मला. ह्या ज्या वस्तू आहेत काही ऑनलाईन घेतलेल्या असतात आपण, तर ऑनलाईन वस्तू घेताना किंवा दुकानामध्ये पण जेव्हा वस्तू घेतल्या जाते तर थोडासा विचार जर करून घेतलं की ही वस्तू खरंच उपयोगाची आहे, तर ती वस्तू असं वाटतं आपल्याला की नाही बरोबर झालेली आहे. जागा कुठे ठेवायची काय, माझी एक सवय आहे की वस्तू जर घ्यायची असेल तर मी अगोदर तिची जागा फिक्स करते. नाहीतर मग वस्तू आणल्या जाते आणि तिची घरामध्ये ठेवण्यासाठी जी म्हणजे जागा कुठे ठेवावं नंतर विचार सुरू होतो आणि ती वस्तू काही म्हणजे ॲडजस्ट करून ठेवणं आणि अगदी तिची जागा फिक्स करून ठेवणं याच्यामध्ये खूप फरक आहे. तर काही ऑनलाईन वस्तू घेतलेल्या आहे मी 2-3, म्हणजे घेतलेल्या तशा बऱ्याच आहे, पण काहीचा फायदा होतो आणि काहीचा, सुरुवातीला ज्या घेतलेल्या आहेत काही समजा आता याच्या आलेल्या होत्या प्रमोशनच्या, तर त्यातल्या बऱ्याच वस्तू अशा आहेत की ज्या काहीच उपयोगाच्या नाही, तर त्या पडलेल्या आहेत अशा. पण ज्या मी अशा स्वतः घेतलेल्या आहेत की नाही आता ही वस्तू खरंच उपयोगाची आहे, तर अशा 2-3, 2-4 वस्तू आहेत. काही अशा बऱ्याच आहे, पण ज्या महत्त्वाच्या आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगते मी. ही जी आहे याच्या कमेंट येतात, इथे व्हिडिओ केल्यानंतर कमेंट येतात, म्हणून म्हटलं चला आज या 2-4 वस्तू आहेत त्याच्याबद्दल थोडंसं सांगावं. देवघर बांधकाम केलेलं, पण देवघराचं जे आहे फर्निचरचं काम बाकी आहे अजून. ओट्याचं पण आलेलं होतं किचनच्या ट्रॉल्या करून घ्या म्हणून, पण ते काम बाकीच आहे आणि ते सध्या करायचा तरी विचार नाही सध्या सुरू. कारण ते करायचं म्हटल्यानंतर 1-2 महिना त्याच्यामध्येच गुंतावं लागतं आणि त्याच्यानंतर खर्च लागतो तो वेगळा. तर त्याच्यामुळे ते सध्या म्हणजे विचारच नाही. अजून बांधकामाचं जाग्याचं पण काही काम बाकी आहे, तर त्याचा पण विचार नाही सध्या करायचंच नाही. आता हे जर आहे इथे काही फर्निचर केलेलं नाही. देवाची ज्या वस्तू आहेत त्या प्रत्येकाच्या घरामध्ये भरपूर असतात. असं नाही की 2-4च देव आहेत त्यांना वस्तू नाहीत, बऱ्याच असतात. बरेच दिवे आहे, हे आहे ते बरंच आहे. तर ह्या जर वस्तू ठेवायच्या म्हटल्यानंतर मला थोडासा प्रॉब्लेम येत होता. खाली ठेवल्या याच्या देवाऱ्याच्या खाली इथे काही, तर ते सफाई करताना थोडंसं तिथे नव्हतं, म्हणजे चांगलंच नव्हतं वाटत ते. आणि अशा उघड्या वस्तू त्या पण नाही, दुसरीकडे ठेवल्यापेक्षा म्हटलं देवाच्या जवळ देवाचे जे पुस्तकं आहेत ते इथे नाही. पुस्तकं पण बरेच आहे माझ्याकडे, दाखवलेले आहे मी 1-2 व्हिडिओमध्ये. तर पुस्तकं सर्व दुसरीकडे ठेवलेले आहे, म्हणजे व्यवस्थित आहेत ते. आणि इथे फक्त ज्या रोजच्या वस्तू आहेत कामाच्या, आता या खालच्या ड्रॉवरमध्ये देवाच्या वाती अगरबत्ती हे सर्व असतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये असतात ते कपडे देवांचे, कारण बाळकृष्णाला मी त्याचे ड्रेस असतात, काही हाताने शिवलेले आहेत तर काही विकतचे आहेत. तर याच्यामध्ये त्याच्यानंतर याच्यामध्ये आहेत ते दिवे, समया पितळचे दिवे जे आहेत ते दिवे पण भरपूर असतात आणि आपण घेतच राहतो, आवडतात. आणि तसंही लागतातच दिवे दिवाळीच्या वेळेस याच्या वेळेस. तर समया काही दिवे, परत देवासाठी पाणी जे ठेवतो आपण ते, काही नैवेद्य ठेवण्यासाठी छोट्या मोठ्या प्लेटी, अगरबत्तीच्या छोट्या छोट्या प्लेटी काही ह्या आहेत, काही याच्यामध्ये पण आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये लागणारं जे देवाचं साहित्य आहे पूर्ण, कुंकू जे काही आहे, अष्टगंध ते सर्व आहे. त्याच्यानंतर कापूस वगैरे जे काय आहे ते सर्व आणि ही जे आहे हे
अतिशय चांगलं आहे. म्हणजे असं ड्रॉवर पण मोठा आहे अगदी, आणि वस्तू पण याच्यामध्ये बऱ्याच बसतात आणि सोपं आहे अगदी. समोर हे केलं जास्त कठीण नाही. आणि हे तेव्हा आता घेऊन याला 2 वर्ष होत आली असते, तर तेव्हा घेतलेलं याच्यात आणि आताच्या याच्यामध्ये किमतीमध्ये फरक पडू शकतो. तर तुम्ही ऑनलाईन याची किंमत पाहू शकता. हे फ्लिपकार्टवरूनच घेतलेलं आहे. पूर्ण खुलं खुलं येतं, प्लॅस्टिकचं आहे, हे प्लॅस्टिक आहे आणि पूर्ण खुलं खुलं येतं. तर याची प्राईस आता कमी जास्त होऊ शकते. आणि लिंक फ्लिपकार्टची नाही देऊ शकत, कारण हा प्रमोशनचा व्हिडिओ नाही, त्याच्यामुळे लिंक देणं शक्य नाही. तर तुम्ही हे पाहू शकता ऑनलाईन. तर हे छान आहे, घ्यायचं असेल तुम्हाला. याच्यामध्ये वस्तू पण बऱ्याच बसतात. देवघरासाठीच नाही, दुसरं जर काही ठेवायचं असलं त्याच्यासाठी पण चांगलं आहे. किचनमध्ये याचा उपयोग होणार नाही, कारण त्या बरण्या अशा ठेवून व्यवस्थित नाही बसणार त्याच्यामध्ये. पण ह्या असं शिल्लकच्या ज्या वस्तू आता बऱ्याच असतात घरामध्ये, याच्यासाठी घ्यायचं असलं तर चांगलं आहे. देवाची पूजा वगैरे झाली आता, आणि सकाळीच व्हिडिओला सुरुवात केली. ह्या काही कमेंट होत्या, तर म्हटलं चला आज या 2-3 वस्तू आहेत तर दाखवते मी व्हिडिओमध्ये. मला खरंच याचा उपयोग झालेला आहे नाही. अगदी कमी जागेत बसती ती म्हणजे ही वस्तू. खूप कमी जागा लागते हिला. ऑनलाईनच घेतलेली आहे, पण बरण्या पण व्यवस्थित बसतात आणि अगदी सोफ्याच्या ह्या फ्रीजच्या एका एवढ्याशा जागेमध्ये पण ही जी वस्तू आहे ही जाते. छोट्या छोट्या बरण्या जर पाहिल्या या पद्धतीच्या तर बऱ्याच बसतात, पण सफाई खूप करावी लागते याची. वर जर बरण्या असल्या, असा कपाट वगैरे किंवा ओट्याच्या खाली जे फर्निचर केलेलं असतं त्याच्यामध्ये जर बरण्या ठेवल्या तर धूळ बसत नाही. या बरण्यावर खूप धूळ बसते. वरच्या 3 लेअरपेक्षा खाली जी आहे, हे खाली जे आहे हे आहे जमिनीच्या लेवलला. अगदी फक्त चाकं आहे, बाकी पूर्ण जमिनीला म्हणजे फरशीला असं टेकलेलं आहे ते. आणि त्याच्यामुळे खालची जी धूळ आहे, नाही म्हटलं तरी रोज थोडी 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 करत करत म्हणजे इतक्या बरण्या खराब होतात ह्या, की आत्ता साफ केलेल्या आहे. अगदी 10-15 दिवसामध्येच त्याला पुसावंच लागतं, नाहीतर या पद्धतीची धूळ होते. आणि आता हे वरचं आवरल्यामुळे त्याच्यावर जास्त झालेली आहे, खूप धूळ होती. ही वस्तू चांगली आहे. ही वस्तू जर तुम्हाला घ्यायची असेल तर चांगली आहे, घेण्याबद्दल काही नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे तिचं. पण थोडंसं सफाईचं जे प्रमाण आहे ते बाकीच्यापेक्षा याच्यामध्ये जास्त करावं लागतं. नाही तर अगदी कमी जागेत जागा जर कमी असेल किचनमध्ये, आता माझं किचन आता मोठं झालं आणि फर्निचर करायचं बाकी आहे, म्हणून मी ह्या वस्तू घेतलेल्या आहे. की बरण्या ठेवायला जागा नव्हती, त्याच्यामुळे मी घेतलेलं आहे. एकदा फर्निचर केलं की या बरण्या, आणि तसंही राहतच. किचन म्हटल्यानंतर छोट्या छोट्या वस्तू आल्याच त्याच्यामध्ये, आणि प्रत्येक पदार्थ ठेवायचं म्हटल्यानंतर बरण्या पण आल्याच, तर बरण्याही लागतात. आणि किचन म्हटल्यानंतर सगळंच आलं. तर ही पण वस्तू चांगली आहे, घेऊ शकतात. मी ऑनलाईनच घेतलेली आहे मी. हे पण असं याची भेटते, समजा आता 5 लेअरची आहे, ती पण जी सांगितली मी ती पण लेअरनुसारच तिची किंमत कमी जास्त होते. ती पण 2-3 लेअरची पण मिळते, आणि ही पण कमी जास्त लेअर जर असेल तर त्याचा भाव कमी जास्त होऊ शकतो. आता ही पण बरेच म्हणजे 2 वर्ष झाली असेल हिला पण घेऊन, तर चांगली आहे. पण याच्याकडे लक्ष खूप द्यावं लागतं, म्हणजे या बरण्या चालूच ठेवून लागतात पुसणं. तर त्याच्याचमुळे हे कधी कधी असं वाटतं की चांगलं आहे, कधी कधी असं वाटतं नसतं घेतलं पुढे असतं. पण घेतलं जर नसतं तर मग या बरण्या कुठे ठेवल्या असतात, तोही प्रश्न आहे. फ्रीज नेहमी मी काही बाहेर काढत नसते, पण ही वरची सफाई केली त्याच्यामुळे फ्रीजच्या मागे पूर्ण जी धूळ आहे ती गेलेली आहे. आणि त्याच्याचमुळे मागचं जे आहे ते काढते ना. आता तसा उन्हाळा सुरू झाला, एकदा
ऊन तापायला लागून बॉटल फ्रीजमध्ये गेल्या की फ्रीजची जी डीप क्लिनिंग आहे ती काही होत नसते. आणि या फ्रीजच्या खाली काही स्टँड वगैरे ठेवलेलं नाही मी. याच्या मागे धूळ काही जास्त होत नसते, मी माझं चालूच असतं. आणि वरची सफाई केल्यामुळे ती वरची धूळ आहे ती पूर्ण याच्या मागे आली आणि त्याच्यामुळे इतर ऋतूपेक्षा आपण फ्रीज उन्हाळ्यामध्ये जास्त उघडलं जातं, कारण त्याच्यामध्ये पाण्याच्या बॉटल असतात आणि काही फळं जे आहेत ते पण ठेवतो. ते फळं टरबूज खरबूज हे मोठे मोठे फळं असतात, त्याच्यामुळे ते तसेच ठेवले जातात. परत काही दुसरे पण फळं असतात, तर त्याचा वास जो आहे तो त्या फ्रीजमध्ये तयार असं हे होतो, फ्रीजमध्येच राहतो. आणि जे बॉटल आहे त्याला पण कधी कधी लागतो. तर तसं होऊ नये म्हणून एका वाटीमध्ये फ्रीजमध्ये मीठ ठेवायचं. उन्हाळा सुरू झाला की तो मीठ काय करतं, आतला जो ओलावा आहे तो ते शोषून घेतो आणि फ्रीजमध्ये जो वास येत असतो तो पण येत नाही. आणि आतून जे कोरडेपणा यायला पाहिजे फ्रीजमध्ये तो उन्हाळ्यामध्ये या मिठामुळे येतो. मीठ पूर्ण शोषून घेतो तो. तर एका छोट्या वाटीमध्ये उन्हाळा सुरू झाला की ठेवतच जाते, एका कोपऱ्यामध्ये ती वाटी बसून जाते आणि फायदा पण होतो. पहिले जो हा सज्जा होता आमचा खूप खाली होता, अगदी खुर्चीवर उभं राहून सुद्धा जर उंच खुर्ची असेल प्लॅस्टिकची ती तर त्याच्यावर उभं राहून सुद्धा हात पुरत होता. पण हा जो सज्जा आहे हा खूप उंच आहे, तर याच्यावर खुर्चीवर उभं जरी राहिलं तरी माझा हात काही पुरत नव्हता. म्हणजे हात पुरतो तिथपर्यंत, म्हणजे माझी हाईट काही खूप कमी नाही, हात पुरतो. पण त्यातली जी वस्तू आहे मागची ती वस्तू घेणं कठीण जात होतं. तर त्याच्यासाठी हे लायडर आणलेलं आहे. अगदी कमी जागेमध्ये ठेवता येतं ते. आणि 2-3 दिवसाच्या अगोदर व्हिडिओ टाकला मी, तर एका ताईची कमेंटसुद्धा आलेली की ताई त्याच्याबद्दल सांगा. आणि अगदी हलका आहे, खूप हलका आहे हे. रामनवमीचे बऱ्याच ठिकाणी भंडारे असतात आज, तर रोडगे आहे एका ठिकाणी, ते तिकडे चालले. आणि श्रेया सकाळीच गेली, तिला नाश्ता वगैरे करून दिला होता. आणि मला उपवास आहे त्याच्यामुळे सकाळी स्वयंपाक काही केला नाही. आणि स्वयंपाक केला नाही म्हणजे एक काम जर नसलं तर असं वाटतं की पूर्णच कामं नाही, जसे काहीच काम नाही, आज निवांत आहे. आणि स्वयंपाकच नाही फक्त, बाकी सर्व कामं जे आहे ते तर आहेच, पण तरी पण असं की काहीच काम नाही आज असं वाटत होतं सकाळी. त्याच्यामुळे काही थोडासा आळस आला. पण फरशी वगैरे पुसलीन, काही वस्तू ती जे लायडर आहे ते काढून ठेवलं साईडला. पण त्यांचं थोडंसं काम होतं, फोन चालू होतं, बोलणं. आणि त्यांचं बोलणं चालू असलं की मग ते व्हिडिओ करायचं, थोडंसं त्यांचं बोलणं आणि आपलं बोलणं ते सगळं हे मिक्स होऊन जातं. तर म्हटलं त्यांना तसंही आता जेवायला गेलेले आहेच ते एका ठिकाणी. तर आता जे लायडर आहे त्याची कमेंट आलेली होती 2-4 दिवसाच्या अगोदर, त्या ताईला म्हणजे थोडीशी माहिती द्या म्हणे. त्याचं जी पायऱ्या आहेत, पायऱ्या 3 जर असल्या तर त्याची किंमत कमी आहे, पायऱ्या 4-5 अशा वेगवेगळ्या पायऱ्यानुसार त्याच्या किमती आहेत. तर हे जास्त उंच आहे, कारण हा स्लॅब थोडा लेवल नाही, पण वरचा आहे, हे पोर्च आहे. बाहेरचं दिसतं की नाही काय माहिती, ऊन आहे खूप. तर पोर्चच्या वरचा जो स्लॅब आहे, वरच्या पोर्च, तर तो खूप उंच आहे. आणि लाईट वगैरे लावायचं असलं की मग पंचायत आली असते, त्याच्यामुळे ते आम्ही जास्त उंच घेतलं. तर समजा असं सज्जावरचं का सज्जा, त्या मला वाटतं त्यांच्या भागामध्ये सज्जाला माळा म्हणतात, माळा असं कमेंटमध्ये होतं की माळ्यावरची सफाई, कदाचित तिकडे ते म्हणत असेल, आमच्या इकडे सज्जा म्हणतात त्याला. तर ती सफाई करायची असली तुम्हाला तर 3 किंवा 4 पायऱ्याचं जरी असलं, 3 पायऱ्याचं असलं तरी व्यवस्थित होऊन जाईल. इतकं उंच घेण्याची काही आवश्यकता नाही. ते हे आहे, हे असं, हे जर याच्यामध्ये असं बसलं नाही की थोडं घसरण्याची भीती आहे, तरी असं पॅक बसलं की या साईडनं नुसतं सिया आहे किंवा अशा पट्ट्या आहे आणि या साईडनं पायऱ्या आहेत. तर याला म्हणजे इथे पण उभं राहता येतं. तर 1 2 3 4 5 6 7 हे 7 पायऱ्या आहे याला. तर
इतकं उंच तर काही सज्जावरचं काय कसं म्हणतं एवढं उंच काही लागत नाही. हे थोडं उंच घेतलेलं आहे आम्ही वरच्यासाठी. आणि खूप हलका आहे वजनदार, म्हणजे माणसांना म्हणायची पण आवश्यकता नाही. कारण बऱ्याच वेळा एखादी वस्तू जर वजनदार असली तर आपल्याला कोणाची मदत घ्यावी लागते. तर याला मदत वगैरे घ्यायची काहीच गरज नाही आणि व्यवस्थित आहे. तर त्या दिवशी सफाई केली. हे बर्नर आहे लग्नामध्ये आलेलं, माझ्या मामांनी दिलं होतं मला. तर ते राहिलं होतं खाली ठेवायचं बाकी आहे. हे पितळचे भांडे दिसायला खूप चांगले वाटतात, पण जेव्हा ते वापरात येतात. आणि इकडे खूप क्षारयुक्त पाणी आहे. विहीर तर तुम्हाला दिसली असेलच. अगदी जे जुने आहे त्यांना तर माहिती आहेच, पण जे नवीन आहे त्यांच्यासाठी अगदी छोट्याशा भागामध्ये विहीर आहे आमची. पण त्या विहिरीचं पाणी पूर्ण क्षारयुक्त आहे, खारं आहे, पिण्यासारखं नाही. त्याच्यामुळे आरो बसवलेला आहे. विहिरीला पाणी भरपूर असतं. उन्हाळाही असला काही असलं तर त्यातलं पाणी आम्हाला कधी कमी काही पडलं नाही. एकच वर्ष फक्त खूप दुष्काळ होता, म्हणजे त्या वर्षी पावसाळ्यामध्ये पाऊसच नव्हता. बरेच वर्ष झाले त्याला आता. तर त्याच्याचमुळे फक्त एक 8 ते 10 दिवस पाणी गेलं होतं ते विहिरीचं. 8 ते 10 दिवस शेवटी म्हणजे आता पाऊस पडणारच तर 10-15 दिवस ते विहिरीचं पाणी गेलेलं होतं. आणि त्या वर्षी नेमकं असं झालं की सासूबाईचं डोळ्याचं ऑपरेशन केलं आणि त्या इथे होत्या. तर इथे व्यवस्थित होतं. आणि गावाकडे थोडंसं ज्यांनाही वेळ नव्हता त्याच्यामुळे गावाकडे जाणं पण शक्य नव्हतं. तर त्याच्याचमुळे त्या इथे आणि त्यातल्या त्यात पाणी पण आटलं. आणि हे या पद्धतीने असं केलं की सरळ होऊन जातं, काहीही कठीण नाही. विहिरीवर ठेवलेलं असतं ते. विहिरीवर काही जास्त पसारा नाही, पण हे स्लायडर वगैरे आणि इकडे सिलेंडर आहे, गिजर आहे. त्याला सुकायला काही जास्त वेळ लागत नाही. बरण्या पण चांगल्या स्वच्छ पुसून घेतल्या, कारण घासायला काही जास्त दिवस झाले नव्हते, फक्त पुसूनच घेतल्या त्या. आणि हे पण सुकलेलं आहे पूर्ण. बरण्या पण बसल्या त्याच्यामध्ये. असं पुसलं त्याच्यानंतर सफाई झाली, चांगलं स्वच्छ दिसत असलं की मग असं वाटतं की नाही खूप चांगलं आहे. पण धूळ खूप लवकर येते याच्यावर. अगदी बसताना ते फ्रीजच्या कोपऱ्यामध्ये जरी बसत असलं तरी तिथे ती धूळ ही जातेच. तर कधी या साईडनं ठेवत असते मी, कधी या साईडनं जरा कमी येते, पण या बाजूला जर ठेवलं फ्रीजच्या तर धुळीचं असं हवा, खिडकी आहे खिडकीतून हवा येते, बरोबर धूळ तिथं जास्त जमा होते. कधी पलीकडच्या साईडनं कमी. आणि आता हे अशातच घेतलं, जास्त दिवस नाही झाले याला घ्यायला. तर हे पण चांगलं आहे. हे घ्यायच्या अगोदरच, म्हणजे आपण कोणतीही वस्तू घ्यायची असली त्याच्या अगोदरच ठरवायचं की या वस्तूमध्ये आपल्याला नेमके काय ठेवायचं आहे. आणि की नुसती घ्यायची म्हणून घ्यायची असं नाही. तर श्रेयाची गाडी तिची चार्जिंगची आहे, ते चार्जर इथे तिथे राहत होतं. त्याच्यानंतर काही आपल्या प्रेस आहे, त्याच्यानंतर ड्रेसिंग टेबल तर आहेच, पण तरी पण मेकअपच्या ज्या काही वस्तू आहेत, आता मुली म्हटल्यानंतर भरपूर असतात. काही तिचे असे डब्यामध्ये बरंच होतं पडलेलं, आणि ते ठेवायला थोडीशी अडचण येत होती. आणि त्याच्यानंतर काही हे शिलाई मशीन करते मी, तर शिलाई मशीनचं रीलचा डब्बा, त्याच्यानंतर काही लेस वगैरे असतात ते ठेवायचं, त्याची पण थोडी अडचण येत होती. तर त्याच्या दृष्टीने हे घेतलेलं आहे. याच्यामध्ये कपडे पण ठेवता येतात, म्हणजे एक टी शर्ट, जीन्स पॅन्टची जर घडी केली तर हे व्यवस्थित बसू शकेल याच्यामध्ये, असं आहे. तर हे बरंच आहे. हे बघा, शिलाई मशीनचं पूर्ण एक जो बॉक्स आहे, हा जो बॉक्स आहे हा समजा शिलाई मशीनचाच आहे पूर्ण. रीलचे 2-3 आहे माझ्याकडे असे हे जे बॉक्स आहे, म्हणजे असं पसारा वस्तू धरली नाशी ठेवली तसं नाही, तर असे बॉक्स आहे. त्याच्यानंतर चॉक लागतोच शिलाई करायची म्हटल्यानंतर, आणि लेस वगैरे ठेवायचे असले ते असे छोटे छोटे डबे आहे केलेले. याच्यामध्ये लेस आहे, काही गोल्डन आहे तर काही सिल्वर, म्हणजे जशा उपयोगात येतील त्या पद्धतीच्या आहे. छोट्या वस्तू बऱ्याच असतात, तर त्या ठेवायची अडचण येणार नाही. तर या पद्धतीच्या वस्तू असतात. हे क्लचर, त्याच्यानंतर हे जे आहे नेकलेस आहेत, पूर्ण मुलींचं बरंच असतं. तर हे नेकलेस आहे, पूर्ण नेकलेस आहे या डब्यामध्ये आहे. हे 5 आहे. जागा पण घ्यायच्या अगोदरच ठरवलं होतं की आपण या कोपऱ्यामध्ये बरोबर बसून जातं. हा जो हे कपाट केलेलं आहे आणि याचं हे आहे
लाकडाचं इथे केलेलं. म्हटलं या कोपऱ्यामध्ये ही बरोबर, कारण त्याचं जे ऑनलाईन आहे तर किती आहे काय आहे सर्व उंचीला म्हटलं किती असलं चालतं, पण असं रुंदीला बरोबर या कोपऱ्यामध्ये बसन या पद्धतीनेच हे घ्यायचं होतं. तर प्लॅस्टिकही चांगलं आहे, याचं घेऊ शकता तुम्ही, खूप म्हणजे उपयोगाचं आहे, बऱ्याच वस्तू राहतात. आता हे चार्जर वगैरे तसंच जर पडलं असतं तर ते पाहताना असं अस्ताव्यस्त वाटतं, तर त्याच्याचमुळे हे घेतलेलं आहे. हे पण छान आहे. आता याची किंमत नाही सांगू शकत, ऑनलाईन तुम्ही पाहू शकता. ह्या ज्या वस्तू आहेत ह्या ऑनलाईनच घेतलेल्या आहेत, आणि जे लायडर आहे ते मार्केटमध्ये घेतलं आम्ही. कारण इथे असं आहे, शहर जरी आहे, तालुका आहे, मोठा सर्व आहे, पण तरी पण काही वस्तू ज्या ऑनलाईन मिळतात त्या मार्केटमध्ये नाही मिळत. तर त्याच्यामुळे बऱ्याच वस्तू ह्या ऑनलाईन घ्याव्याच लागतात. तर त्याच्यामुळे हे पण ऑनलाईनच घेतलेलं.